विधानसभा की तस्वीर, किसकी होंगी सत्ता, कौन होगा सत्ता में काबिज, किसका होगा राज तिलक, क्या कहते हैं उम्मीदवार। यावेळी आपल्या सोबत आहे डॉक्टर निलेश विश्वकर्मा, आपण वंचित बहुजन आघाडी तर्फे आपल्याला उमेदवारी मिळाली। सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ हा जे आयोजन आहे पण हा कशा प्रकारचे आयोजन आहे, त्याचे काय वैशिष्ट्य काय बघत? निश्चितच महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम या बहिणीसोबत बहीण भावाचं नातं जपण्याचं काम 5 वर्ष आधी जैन क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सुरू झालं आणि सातत्याने धामणगाव विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी जैन क्रीडा प्रसार मंडळ यांच्या माध्यमातून हा उपक्रम सर्व धर्म सामूहिक रक्षा बनला। म्हणजे धर्म जात पंथ कोणता असू द्या, बहिणी मोठी असो पण लहान नेहमी काळजी घेते। कुणाच्या या बहिणीच्या जीवनात थोडासा काय आनंद आणता येत असेल, तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलू देत असेल तर आमचा प्रामाणिक प्रयत्न लागला। त्या अनुषंगानेच आज तुम्ही आमला विश्वेश्वर या गावी आहात आणि मोठ्या संख्येने आमच्या बहिणी या कार्यक्रमासाठी झाला। वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो आहे कशामुळे तुम्हाला ती प्रेरणा मिळाली आणि तुमचे काय आपले नियोजन? निश्चितच मी 2019 याच विधानसभेत आमदारकी लढली। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे सूचित वंचित समाजासाठी सातत्याने लढत आलेले आहे आणि माझ्यासाठी असंख्य तरुण ज्यांना महाराष्ट्र असं वाटतं की महाराष्ट्र बदलला पाहिजे, या महाराष्ट्राचं ब्ल्यूप्रिंट त्यांच्याकडे जे आहे ते मला वाटतं सध्या तरी कोणत्या नेत्याकडे नाही। त्या अनुषंगाने माझ्यासाठी असंख्य तरुण बाळासाहेबांवर विश्वास ठेवून या प्रेरणेनं येत्या काळात या वंचितची मोठ संपूर्ण महाराष्ट्रात झाली। या मतदारसंघात बरेचसे विकास कामं रखडलेले आहेत, विद्यमान आमदारांनी पाडाडोळा केलेला, बरेचसे विकास कामं थांबलेले आहेत। आपण जनतेला कशा प्रकारचे आश्वासन देऊ इच्छितो, काय आपल्या? निश्चितच जी संधी सातत्यानं 20-25 वर्ष यांनी सत्ता भोगली त्यांना होती, त्यांनी या मतदारसंघाचा भ्रमनिराश केला, जनतेचा भ्रमनिराश केलेला आहे आणि यावेळेस इथं परिवर्तन होणार नाही। मोठ्या ताकदीनिशी जे शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्यासोबतच सामाजिक क्षेत्र असेल, जो मोठ्या प्रमाणात हा फक्त व्हॅक्युम या मतदारसंघात आहे तो पूर्णचं काम येत्या काळात आम्ही करणार। लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळतोय, परंतु आपल्या पक्षातर्फे आपण स्वतः 5 वर्षापासून राबवता रक्षाबंधनचे जे आयोजन आहे उपयोगी ठरणार मला माझ्या बहिणीचं कौतुक वाटते की त्यांनी साथ दिली आणि ही कॉपी आज मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचली। कारण यापर्यंत या आधी बहिणीला कोणी विचारत नव्हतं, बापुली पावटी दिली का कार्यक्रम त्यांचा होऊन जायचा, पण खऱ्या अर्थानं सर्वांना महिला शक्तीची गरज आहे म्हणून सातत्याने प्रलोभन देणारी योजना आणताय। निश्चितच चांगल्या गोष्टीचा स्वागत राहील, पण कुठेतरी स्वरूपी काम महिलांना पाहिजे आहे, हाताला बारमाही काम असलं पाहिजे, कारखाने असले पाहिजे, त्यासोबतच हा तात्पुरती तुटपुंजी मदत न देता सोयाबीनला जर भाव दिला असता तो सर्वात जास्त महत्वाचा राहिला असता। बेरोजगारीच्या भाव वाढतोय, शेतकऱ्यांची भविष्य समस्या आहे, जे मार्गी लागलेले नाहीये, शेतकरी बंधू आहे, बेरोजगार आहे, महिलांना आपण काय आश्वासन देऊ इच्छितो? सातत्यानं सत्ता, सत्तेपासून पैसा या अवतीभोवती सत्ता राहिलेली आहे आणि भाजप काँग्रेस एकाच नाण्याची 2 बाजू आहेत। त्यांनी तरुणांचा भ्रमनिराश केलेला आहे, छोटे उद्योगधंदे उभारले नाही, मोठ्या प्रमाणात ज्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे होत्या त्या केलेल्या नाहीत। असंख्य तरुण विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत, जेवढी आपली व्यक्ती केलेली नाही म्हणून कुठेतरी नाकारतच सरकार खाली खेचणं गरजेचं आहे। सतत आपले कार्यक्रम सुरू आहे, कार्यक्रमात सभा लावलेला आहे, बरेचसे आपले सामाजिक उपक्रम पण सुरू आहेत, बरेचसे मतदार बंधू आहे, महिलांना त्यांना आजचा काय संदेश आहे? निश्चितच या मतदारसंघात मग शंकरपाट असेल, कबड्डी असेल, मोठे मोठे मेळावे असतील, याच्या मागचा उद्देश हाच आहे, हा जो त्यांच्यातला जे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजे, ते पुढे आले पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही मिळवू शकतो। प्रेक्षकांना हे होते डॉक्टर निलेश विश्वकर्मा, आपण धामणगाव शिक्षण जे आहे मतदारसंघात आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण उमेदवार आहात। आपण आपला वेळ आमच्या दिवसाच्या अगोदर आपण सर्व चॅनलच्या श्रोत्यांना माझा खूप खूप नमस्कार आणि सर्वांचं प्रेम मला मिळावं आणि या महाराष्ट्रात एक नवी ऊर्जा घेऊन आमचा पक्ष सत्ता स्थापन करावा हीच अपेक्षा आहे।